जालन्यामध्ये धनगर समाज बांधवांच्या आमरण उपोषण स्थळी भेट देण्याकरता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मुंबईहून समृद्धी महामार्गे जालन्याला गेले। यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या वाहनावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक केली, हल्ला केला। यामध्ये त्यांच्या वाहनाचं नुकसान झालेलं आहे। सुदैवाने सदावर्ते यांना कुठलीही दुखापत झालेली नाही। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। सदावर्ते हे जालन्याच्या दिशेने उपोषणस्थळी रवाना झालेले आहेत। दरम्यान नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडून। रवी, 2-3 जण एकत्र त्यांच्या गाडीकडे धावले आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय दिसतंय दृश्यांमध्ये, नेमकं काय सांगाल अधिक? आपण जर बघितलं तर जालन्यामध्ये धनगर समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आज जालना दौऱ्यावरती आहेत आणि जालन्याच्या जवळ असलेल्या नागेवाडी टोल नाक्याजवळ सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केलेला आहे। आपण जर बघितलं तर 2 ते 3 आंदोलक जे आहेत ते सदावर्ते यांच्या गाडीला बुक्क्यांनी मारताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसून येत आहे। त्याचबरोबर काही दगडफेक झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आहे आणि त्या दगडफेकीमध्ये जरा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीचं थोडं नुकसान झालेलं आहे। पोलिसांनी या आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत। बरोबर रवी, पण हे जे आंदोलक होते पोलीस आधीपासूनच त्यांच्या समोर उभे होते, तर नेमकं याविषयी काय कळतंय? म्हणजे आधीपासून ते घोषणाबाजी वगैरे करत होते का काय नेमकं? आपण जर बघितलं तर हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या मराठा आंदोलकांसमोर आधीच पोलीस जे आहे ते उभा येऊन टाकले होते। मात्र गुणरत्न सदावर्ते यांची गाडी येताच जे मराठा आंदोलकांनी पोलिसांना बाजूला लोटत हल्ल्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। यावेळी 2 ते 3 आंदोलकांनी जे आहे ते गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचेवरती मारा केल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। नक्की आता जे आंदोलक आहेत ते ताब्यात आहेत। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।